राज्यातील समस्त माझ्या बहिणींना माझा नमस्कार। ताई, तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली आहे। त्याला तुमचा सगळ्यांचा भरभरून प्रतिसादही चांगला मिळतोय, त्याबद्दल मनापासून धन्यवाद। ताई, कुणालाही किती विरोधात बोलू दे, तू काळजी करू नकोस। राज्यातलं महायुती सरकार तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे। तुझ्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आरोग्यासाठी, पोषणासाठी तुला दरमहा 1,500 रुपये म्हणजे वर्षाला 18,000 रुपये देण्याचा निर्णय तुझ्या या भावाने घेतला आहे। योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून आणि नाव नोंदणीसाठी तर आता तुम्ही लाईव्ह जे बघत होते एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्याप्रमाणे तुम्हाला त्यांनी धन्यवाद देत त्यांनी काही माहिती दिली व आगामी इलेक्शनमध्ये काय होणार, जसं आता नगर परिषदचं इलेक्शन चालू आहे माहिती दिली। त्यासोबतच त्यांनी सांगितलं की तुमचे लाडक्या बहिणीचे येणारे पैसे, जसं की तुम्ही थंबनेल बघितलं असेल त्याप्रमाणे तुमचे लाडक्या बहिणीचे पैसे आता येणार आहेत। आज इलेक्शन संपलं की तुमच्या अकाउंटला आजपासूनच पैसे टाकायला, डेबिट करायला सुरुवात होणार आहे। इलेक्शनमुळं त्यांनी पैसे थांबवून ठेवले होते। आता लाडकी बहिणीसाठी हे अत्यंत महत्त्वाची व खुशखबर आहे। लाडक्या बहिणीचे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये आज दिनांक 2 डिसेंबरच्या रोजी हे टाकण्यात येत आहे। तर तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये उद्या 1-2 दिवसात चेक करू शकता। राज्यांनी 15 जिल्ह्यांनी सध्या पैसे टाकण्यात आलेले आहे। त्यामध्ये विदर्भामध्ये सगळ्यात आधी तुमच्या पोस्टाच्या किंवा SBI स्टेट बँकेच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। तर तुम्ही आता तुमच्या अकाउंटमध्ये चेक करून बघू शकता उद्यापासून। तर हे आता सध्याची अत्यंत महत्त्वाची व चांगली बातमी ही आपल्या महाराष्ट्र सरकारचे राज्याचे आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिलेली आहे। तसेच राज्याची मंत्री अदितीताई तटकरे यांनीसुद्धा त्याबाबतीत माहिती दिली आहे। ते सुद्धा तुम्हाला आम्ही समोर ऐकणार आहे। त्याच्या पहिले एक अजून महत्त्वाची बातमी म्हणजे तुम्हाला सांगायची म्हणजे KYC ज्या महिलांची झाली नाही त्यांनी KYC करून घ्यायची आहे, आणि ज्या महिलांची KYC झाली आहे त्यांची यशस्वीरित्या पूर्ण झाली काय तर ते तुम्ही चेक करून घ्यायचं आहे। त्यासाठी तुमच्यासाठी आम्ही एक लिंक टाकणार आहोत। ते लिंक क्लिक करून तुम्ही नाही का डायरेक्ट तुमची KYC प्रक्रिया पूर्ण झाली की नाही यशस्वीरित्या ते तुम्ही चेक करू शकता। तर त्यासाठी सुद्धा आम्ही तुम्हाला एक लिंक प्रोव्हाइड करणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। तर ते तुम्ही लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमची KYC प्रक्रिया पूर्ण झाली का ते चेक करू शकता। त्याचप्रमाणे तसे राज्याचे मुख्यमंत्री त्यांनीसुद्धा ट्विट करून काहीतरी माहिती दिली आहे। ते सुद्धा तुम्हाला आम्ही आज या आपल्या नोकरीप्रेम यूट्यूब चॅनलवर तुम्हाला दाखवणार आहे। तुम्ही असेच व्हिडिओला पूर्ण बघा, स्किप करू नका, तुम्हाला अधुरी माहिती मिळेल। तर राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी सांगितल्याप्रमाणे सुद्धा इलेक्शनमुळे तुमचे पैसे रोखण्यात आले होते, पण आता तो वेळ खतम झाला आहे। तर तुमचे पैसे हे डिसेंबर महिन्यात 2 तारीख संपली की तुमच्या अकाउंटला येणार हे त्यांनी माहिती दिली होती। पण आजच त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या अकाउंटला पैसे जमा करण्यात आजपासूनच सुरुवात होणार आहे। आता इलेक्शन झाले की आजपासून पैसे तुमच्या खात्यात टाकण्याची सुरुवात झाल्यानंतर तुम्ही जे विदर्भातले आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये सर्वात आधी पैसे येणार आहेत अशी माहिती आपले शिंदेसाहेब यांनी दिलेली आहे। आणि अदितीताई तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे सुद्धा तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहे। ज्या महिलांचे पैसे येतील नाहीत त्यांनी KYC त्यांची चुकली काय झाली त्या बाबतीत त्यांनी चेक करून घ्यावे, आणि तुम्हाला एकखट्टे 2 हप्त्याचे पैसे हे तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे, ही सुद्धा माहिती अदितीताई तटकरे यांनी दिली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा सांगितले आहे की तुमच्या अकाउंटला आता पैसे येणार आहेत। आजपासून तुमच्या अकाउंटला पैसे येण्याची सुरुवात झालेली आहे। धन्यवाद।